हॅलो एव्हरीवन, तर मी तुम्हाला स्टँडर्ड आणि जनरिक टॅबलेटमध्ये काय फरक आहे आणि त्यामध्ये प्राइसिंगचा काय डिफरन्स आहे तर मी तुम्हाला सांगत आहे. तर यामध्ये जी पुढची टॅबलेट आहे आपली तर ती आहे पॅन्डी नावाची कॅप्सूल आणि दुसरी आहे पेंटोसिक DSR नावाची कॅप्सूल. तर हे पॅन्डी जे आहे तर ते बनवलेलं आहे अल्केम कंपनीने बनवलेलं आहे, जे की स्टँडर्ड प्रोडक्टमध्ये येतं. आणि जे की पेंटोसिक DSR जे आहे तर ते सिप्ला कंपनीने बनवलेलं आहे, जे की जनरिक प्रोडक्ट आहे. तर या पेंटोसिक DSR ची प्राइसिंग तुम्हाला काय पडते, तर या पेंटोसिक DSR ची प्राइसिंग तुम्हाला एक कुठल्याही जनरिकच्या काउंटरला एक 50 रुपयापर्यंत या टॅबलेटची प्राइसिंग तुम्हाला पडून जाईल. आणि पॅन्डी जी आहे तर या अल्केम कंपनीने बनवलेल्या ब्रँडेड प्रोडक्टची किंमत किती आहे, तर याची किंमत एक 230 रुपयापर्यंत हे तुम्हाला कुठल्याही स्टँडर्डच्या काउंटरला पडून जाईल. यामध्ये कॉम्पोजिशन कोणते आहेत, तर यामध्ये कॉम्पोजिशन आहेत पॅन्टोप्रोझोल आणि डॉम्पेरिडॉन, जे की तुम्हाला ऍसिडिटीमध्ये उपयोगी येतात. तर एकदा तुम्ही हे पेंटोसिक DSR जे आहे जनरिकचं तर ते 50 रुपयाला येतं, तर तुम्ही एकदा हे यूज करून बघा, तुम्हाला नक्की इफेक्ट जाणून येईल.